गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागील व्हिडिओ अंतर्गत बघितलेले होते दबाव गट आणि त्याची साधने व तंत्रे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम बघितलेले होते दबाव गटाच्या साधनामध्ये अनुनयामध्ये बघितले होते लोकमत अनुकूल करून घेणे आणि औपचारिक व व्यक्तिगत संबंध. आज आपण बघणार आहोत त्यामधील दुसरा पॉइंट सौदेबाजी. सौदेबाजी म्हणजे काय? सौदेबाजी म्हणजेच दबाव गट आणि निर्माणकर्ता यांच्यामधील देवाणघेवाण. दबाव गट जेव्हा निर्माणकर्त्यावर दबाव आणण्याचा किंवा देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करीत असतो त्यालाच आपण सौदेबाजी असे संबोधत असतो. दबाव गट सौदेबाजीच्या मार्गाचा अवलंब करून निर्णयकर्त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडतात. काय करत असतात दबाव गट? सौदेबाजीच्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करून आपले निर्णय सार्थक करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. सौदेबाजी ही केवळ आर्थिक स्वरूपाची असते असे नाही. दबाव गटाकडून सौदेबाजी करण्याचे विभिन्न मार्ग शोधून काढले जात आहेत. सौदेबाजी ही यामध्ये काय सांगितलेले आहे की सौदेबाजी ही फक्त आर्थिक स्वरूपाची नसते तर ती वेगवेगळ्या स्वरूपाची असते आणि या अंतर्गत सौदेबाजी अंतर्गत त्याचे विभिन्न असे प्रकार आपण जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण 2 पॉइंट यामध्ये दिलेले आहेत, सत्ता केंद्र शिरकाव आणि सहकार्यातून दडपण. तर सत्ता केंद्र शिरकाव करण्यात यामध्ये आपण बघूया राजकीय सत्ता प्राप्त करणे हे दबाव गटाचे उद्दिष्ट नसते. तरीही आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करून सत्ता केंद्र शिरण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काय सांगितलेले आहे की दबाव गटाचा उद्देश काय असतो की सत्ता प्राप्त करून घेणे हा दबाव गटाचा उद्देश नसतो, परंतु तो काय करत असतो, जी काही राजकीय निवडणूक आहे किंवा राजकीय क्षेत्रात ज्या काही गोष्टी घडत असतात त्यातून तो त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतो. जसे की बघायचे झाल्यास निवडणूक काळात राजकीय पक्षाच्या उमेदवाराला सहाय्य करणे हा सत्ता केंद्रात शिरकाव करून घेण्याचा एक मार्ग आहे. जी निवडणूक काळ असतो त्यामध्ये काय करत असते की त्या निवडणूककर्त्याला मदत करणे, सहाय्य करणे किंवा सहकार्य देणे यासारख्या बाबतीतून दबाव गटातील जो काही नेता आहे तो राजकीय पक्षात शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतो. दबाव गटाकडून उमेदवाराला निवडणूक काळात मिळणारे सर्व प्रकारचे सहाय्य हे उघड किंवा प्रकट स्वरूपाचे असू शकते. दबाव गटाकडून जे काही उमेदवाराला सहाय्य मिळते ती उघड किंवा प्रकट स्वरूपाचे दोन्ही स्वरूपातले हे असू शकत असते. उदाहरण द्यावयाचे झाल्यास जाहीर स्वरूपात पाठिंबा देणे, गट सदस्यांनी एका विशिष्ट उमेदवाराला मत द्यावे अशी घोषणा करणे, प्रचार कार्याची धुरा सांभाळणे, निवडणुकीसाठी अर्थसहाय्य करणे इत्यादी यामध्ये उदाहरणाद्वारे दिलेले आहे. जर एखादा व्यक्ती जर उभा राहत असेल निवडणुकीमध्ये तर त्याला आर्थिक सहाय्य देणे किंवा एखाद्याला मत देण्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच जाहीर करणे अशा प्रकारचे कार्य दबाव गटाअंतर्गत केल्या जात असते. त्यानंतर बघूया आपण यामध्ये दुसरा पॉइंट सहकार्यातून दडपण. हा सौदेबाजीचा एक मार्ग आहे. दबाव गटाअंतर्गत सत्ताधारकांशी व निर्णय घेणाऱ्यांशी विविध प्रकारचे सहकार्य केले जाते. यामध्ये सौदेबाजीमधील हा एक आणखी दुसरा मार्ग आहे. आपण पहिला मार्ग बघितला सत्ता केंद्रात शिरकाव आणि हा दुसरा आहे सहकार्यातून दडपण. सत्ताधारकांशी व निर्णय घेणाऱ्यांशी विविध प्रकारचे सहकार्य केले जाते. जो काही दबाव गटाद्वारे काय केले जाते, सत्ताधारकांशी आणि निर्णय घेणाऱ्यांशी विविध प्रकारचे सहकार्य करून दबाव गट आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. शासनाला माहितीची निवड असते. प्रत्येक विषयाच्या तांत्रिक बाजूशी परिचित असणाऱ्या तज्ञांचा ताळा बाळगणे. तांत्रिक बाजूशी परिचित असणाऱ्या तज्ञांचा ताळा बाळगणे म्हणजे यामध्ये काय सांगितलेले आहे, पहिलं 3 प्रकारच्या सहकार्याची नेहमीच त्यांना अपेक्षा असते. दबाव गटातून 3 जे सहकार्य आहे करणे दबाव गटाकडून ते अपेक्षित करत असतात राजकीय पक्ष. तर ते पहिले आहे की तांत्रिक बाजूशी परिचित तज्ञांचा ताळा बाळगणे आणि सेकंड नंबरमध्ये दिलेले आहे दुसरी मदत संमतीच्या स्वरूपात हवी असते. म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित समाज घटकाचा सल्ला घेणे दूरदृष्टी ठरते. म्हणजेच काय दिलेले आहे की समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात तर त्या राजकीय पक्षाला संपूर्णतः माहिती नसतात, तर त्या माहिती करण्यासाठी दबाव गटाचे सहकार्य घेतले जाते. त्यासाठी ते काय करत असतात की
समाजाला किंवा जनतेला कोणते कार्य अपेक्षित आहे, कोणते उद्दिष्ट अपेक्षित आहे, याकडे त्यातून ते मार्ग काढत असतात. तेव्हा त्यांचा सल्ला घेणे अधिक सुकर होते. तिसरे सहकार्य धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर शासनाला हवे असते. लोकांचे सहकार्य मिळाले तर प्रशासनाचे कार्य सोपे होईल. तिसरे यामध्ये दिलेले आहे की लोकांचे सहकार्य याला मिळाले पाहिजे. यामध्ये फर्स्ट होतं तज्ज्ञांचा ताळा बाळगणे. सेकंड नंबरमध्ये होतं की जनतेचे जे काही उद्दिष्ट आहे ते कशा पद्धतीचे आहे हे माहिती करून घेणे. आणि तिसऱ्या नंबरचे आहे की प्रत्यक्ष जनता त्यांना मदत करेल. यानंतर बघूया आपण क मध्ये लॉबीतला प्रचार. लॉबी या शब्दाचा मूळ अर्थ इमारतीमधील प्रतीक्षा कक्ष, पोर्च असा होतो. लॉबी या शब्दाचा अर्थ होत असतो इमारतीमधील प्रतीक्षा कक्ष, पोर्च असा आहे. विधिमंडळ सदस्यांची भेट घेऊन त्यांची मते व विचार वळविण्याचे प्रयत्न प्रतीक्षा कक्षामध्ये करता येतात व केले जातात. अशा प्रयत्नांना संबोधण्यासाठी लॉबीतला प्रचार ही संज्ञा वापरण्यात आलेली आहे. लॉबी या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे इमारतीतील प्रतीक्षा कक्ष. यामध्ये काय केले जाते, जे काही विधिमंडळाचे सदस्य असतात त्यांना भेट देऊन त्यांची मतं वळविण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. त्यालाच आपण लॉबिंग किंवा लॉबीतला प्रचार ही संज्ञा वापरलेली आहे. संकुचितदृष्ट्या लॉबी कार्य हे राजकीय तंत्र आहे. शासनाला प्रभावित करणे हेच त्यांच्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे. विधिमंडळ सदस्यांचे मन विचार प्रभावित करण्यासाठी सभागृहाच्या प्रतीक्षा कक्षात केलेले प्रयत्न म्हणजे लॉबी कार्य. यामध्ये काय म्हटले आहे की विधिमंडळाच्या सदस्यांचे मन विचार प्रभावित करण्यासाठी सभागृहाच्या प्रतीक्षा कक्षात पोर्चमध्ये केलेले प्रयत्न. संकुचितदृष्ट्या लॉबी कार्य हे राजकीय तंत्र आहे. तसेच काय म्हटले आहे यामध्ये की विधिमंडळ सदस्यांचे मन प्रभावित करून त्यांचे मन वळविण्याचे कार्य हे दबाव गटाअंतर्गत केल्या जात असते. यालाच आपण लॉबिंग असे म्हणतो. लॉबी कार्य ही संज्ञा अमेरिकेत सर्वप्रथम वापरण्यात आली. विधिमंडळ या संस्थेला प्रभावित करण्याचे तंत्र या दृष्टीने विचार करता अनेक रूपे स्पष्ट करता येतात. विधिमंडळ सदस्यांना पत्र लिहिणे, त्यांना तार पाठवणे, दबाव गटाच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटी देणे, त्यांच्यासमोर मागण्यांचे प्रदर्शन करणे इत्यादी मतदारसंघाच्या पातळीवर उल्लेखनीय राजकीय क्रिया विधिमंडळ सदस्यांना विचारांना प्रभावित केले जाते. जसे की यांना दबाव गटाचे कार्य काय असते की जे काही आहे त्यांना विधिमंडळ सदस्यांना पत्र लिहिणे, त्यांना तार पाठविणे, प्रत्यक्ष त्यांच्या भेटी घेणे, त्यातूनच आपले ते उद्दिष्ट सार्थक करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्यानंतर बघूया आपण हरताळ. दबाव गट निर्माण करून मागण्यांची पूर्ती करून घेण्याची सामान्य पद्धती म्हणजे हरताळ होय. हरताळामध्ये विशिष्ट कारणांसाठी अस्थायी स्वरूपात कामकाज थांबविले जाते. यामध्ये काय म्हटले आहे, दबाव गट निर्माण करून मागण्यांची पूर्ती करून घेण्याची सामान्य पद्धती. दबाव गट निर्माण करून मागण्यांची पूर्ती करणेच म्हणजेच हरताळ असे संबोधले आहे. हरताळामध्ये विशिष्ट कारणासाठी अस्थायी स्वरूपात कामकाज थांबविले जाते. विशिष्ट कारणासाठी जे काही विशिष्ट कारण, एखाद्याला कोणती मागणी हवी असेल, आरक्षण हवे असेल तर अशा विशिष्ट कारणासाठी कामकाज हे ठप्प केले जात असते. जोपर्यंत विशिष्ट कारणाची पूर्ती होत नाही तोपर्यंत कामकाज पूर्ववत सुरू होणार नाही. जोपर्यंत काय होत असते की ज्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे कामकाज ठप्पच असलेलं दिसून येत असते. म्हणूनच सामूहिक रूपात समान स्वरूपाच्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी अनेक लोकांनी एकत्रित येऊन केलेले कार्य म्हणजेच हरताळ होय. यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही आहे केवळ एकाच व्यक्तीने असे कार्य करायचे असल्यास आपल्याला काय म्हणजे कशाची गरज असते, एक व्यक्ती येऊन जर समोर पाऊल ठेवून त्यानेच फक्त प्रयत्न केले तर ते कार्य साकार होऊ शकत नाही. त्यासाठी अनेक लोक संघटित होऊन ते कार्य करायला हवे असते. त्यामुळे जी काही उद्दिष्टे आहे ती लवकरात लवकर प्राप्त होण्यास मदत होत असते. त्यानंतर बघूया आपण बंड.
भारतात संघटित व दबाव गटाकडून बंद या तंत्राचा अवलंब केला जातो. अर्थात दृष्टीने बंद आणि संपूर्ण हरताळ अथवा सामान्य हरताळ यामध्ये फारसा फरक नाही. संपूर्ण बंद आणि आंशिक बंद असे बंदचे 2 उपप्रकार आहे. भारतात संघटित व दबाव गटाकडून बंद या तंत्राचा अवलंब केला जातो. काय म्हटलं आहे? भारतात संघटित व दबाव गटाकडून, संघटित जे काही गट आहे किंवा दबाव गटाकडून या तंत्राचा उपयोग केला जात असतो. अर्थात या दृष्टीने बंद, संपूर्ण हरताळ आणि सामान्य हरताळ यामध्ये फारसा फरक राहिलेला नाही. यामध्ये 2 प्रकार दिलेले आहे बंदाचे, संपूर्ण बंद आणि आंशिक बंद. संपूर्ण बंद आणि आंशिक बंद यामध्ये 2 प्रकार दिलेले आहे. सामान्यपणे या दोन्ही उपप्रकारामध्ये फारसा फरक दिलेला नाही, कारण बंद या प्रकारात व्यापारपेठा, दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कार्यालये अशा सर्व प्रकारची कामकाज ठप्प असते, अपेक्षित असते. खाजगी आणि सार्वजनिक वा सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील कामकाज व्यवस्था बंदच्या काळात ठप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये काय सांगितले आहे? बंद या प्रकारात व्यापारपेठा, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे बंद केलेली असतात. तसेच जी काही खाजगी आणि सरकारी कार्यालय हे आहे, सरकारी कार्यालये तेही बंद असतात. कामकाज व्यवस्था बंदच्या काळात ठप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. हरताळ या तंत्राच्या तुलनेत बंद हे तंत्र अधिक भयानक आहे. हरताळीपेक्षा बंद हे तंत्र अधिक भयानक असलेले दिसून येत असते. त्यानंतर आहे बंद या कार्यक्रमाला राष्ट्रव्यापी स्तरावरची प्रसिद्धी मिळाली आहे. बंद या कार्यक्रमाला राष्ट्रव्यापी स्वरूपाची प्रसिद्धी मिळालेली आहे. त्यानंतर बघूया आपण घेराव. बंद या शब्दाप्रमाणेच घेराव हा भारतीय भाषामधील शब्द आहे. व्यवस्थापक, अधिकारी अथवा निर्णयकर्त्यांची कोंडी करून त्याला काही काळासाठी बंदी बनवणे. बंद या शब्दाप्रमाणेच घेराव हा शब्दही महत्वाचा किंवा हे साधन सुद्धा महत्वाचे ठरलेले आहे. व्यवस्थापक, अधिकारी किंवा निर्णयकर्त्यांची कोंडी करून म्हणजेच काय? व्यवस्थापक, अधिकारी, जे काही व्यवस्थापक असतात किंवा अधिकारी असतात, मंत्रिमंडळातील काही अधिकारी असतात किंवा निर्णयकर्त्यांची कोंडी करून त्यांना काही काळासाठी बंद केल्या जाते, त्यालाच आपण काय म्हणत असतो? घेराव असे संबोधत असतो. निर्माण करून आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचे हे तंत्र आहे. यामध्ये काय म्हटलं आहे की व्यवस्थापक, अधिकारी आणि निर्णयकर्त्यांची कोंडी करून जोपर्यंत आपले जे काही प्रश्न आहेत ते सुटत नाही किंवा उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत त्यांची कोंडी करून त्यांना ते जे काही मागण्या आहेत त्या करावयासाठी पूर्ण करण्यासाठी घेराव केला जाते, त्यालाच आपण काय म्हणतो? घेराव असे संबोधला जात असतो. घेरावाच्या तंत्राचा अवलंब ज्या क्षेत्रात केला जातो त्या क्षेत्रात अनुशासनहीनता निर्माण होते. म्हणजेच घेराव ह्या ज्या तंत्राचा उपयोग केला जातो त्या क्षेत्रामध्ये काय होते? अनुशासनहीनता, म्हणजे शासनाचा कोणताही नियम पाळला जात नाही. नैतिक, सामाजिक, आर्थिक अशा कोणत्याही दृष्टीने घेराव तंत्राचे समर्थन होऊ शकत नाही. नैतिक असो, सामाजिक असो, आर्थिक असो अशा कोणत्याही तंत्राचा समर्थन यामध्ये होत नाही. काळा बाजार अथवा भेसळ करण्याचे कृत्य करणारा व्यापार अथवा भ्रष्टाचाराच्या व्यवहारात पूर्णपणे बुडालेला संधी अधिकारी यांना घेरावाच्या तंत्राचा अवलंब करून बंदी बनविण्याचा कृत्य देखील निंदनीय आहे. याचाच अर्थ असा की शांतीपूर्ण व अहिंसात्मक घेराव हा खोटा आभास आहे. तर घेरावाचे जे काही आभास आहे त्यामध्ये काय म्हटले आहे की शांतीपूर्ण आणि अहिंसात्मक हे घेरावाचे खोटा आभास आहे, कारण हिंसाचार हाच घेरावाचा मुख्य असा आधार दिलेला आहे. या पद्धतीने आपण आज दबाव गटाची संपूर्णतः तंत्रे व साधने बघितलेली आहे. यामध्ये आपण 6 तंत्रे बघितलेले आहे. थँक्यू.